पहिला फॉर्म्युला काय होता, y इज इक्वल टू मी तुम्हाला सांगितलेलं e रेस टू ax. तिचं yn काय होतो, a raised to n e raised to a. y is equal to a raised to mx, a raised to mx. yn बेसला घेतलं तरी पण चालतं बरं yn, आणि वर पॉवरला घेतलं तरी चालतं, दोन्हीचा अर्थ एकच आहे. m raised to n m raised to n into a raised to mx. log a raised to n. Oh sorry, log a raised to n राहिलं की, log a raised to n. त्यानंतर y is equal to sin of ax plus b. a raised to n yn is equal to a raised to n sin ax plus b plus n pi by 2. n pi by 2. त्यानंतर y is equal to cos of ax plus b. सोप्यात ना बरोबर लगे पाडवतो, असं काय प्रॉब्लेम येत नाही. yn is equal to a raised to a raised to n cos ax plus b plus n pi by 2. आता फक्त यामध्ये काय लक्षात ठेवा माहिती आहे, हा n pi by 2 का यूज केलेत हे लक्षात ठेवा. काय यूज केलेत, कारण काय होतं हो, साइनचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेतला की कॉस येणार, कॉसचा डेरिव्हेटिव्ह घेतला की काय येणार, साइन. सारखं इंटरचेंज होतं नाही, मग हे इंटरचेंज करायचं आपल्याला बंद करावं लागेल. तर त्यासाठी काय करावं लागेल, n pi by 2 यूज करायचं. n pi by 2 ने काय होतं, साइनचं कॉस होतं, कॉसचं साइन होतं, म्हणजे आपल्याला एकच ठेवता येतं याच्यामध्ये, साइनच ठेवता येतं किंवा कॉसच ठेवता येतं कंटिन्यू. हा जर फॉर्म्युला तुम्ही यूज केला तर, म्हणून मी तो n pi by 2 यूज केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट कोणता, next number 5. If y is equal to e raised to ax sin of bx plus c, sin of bx plus c, then yn is equal to e raised to ax into sin of bx plus c. आता हा थोडासा डिफरंट असेल बघा, कसा असेल, e raised to ax as it is into r raised to n. आता r येतं बरं काय, sin आणि e, कारण इथे u into f यूज करायचं आपल्याला, into sin of ax plus b plus en phi, en into काय असणार आहे, phi असणार. सर ते r raised to n कशासाठी, हा सांगतो ना, ते घ्यायचं आपल्याला, en phi. e raised to ax into r raised to n into sin of ax plus b plus n phi. आता n म्हणजे आपल्याला माहिती आहे, n प्रत्येक ठिकाणचं n काय असणार आहे, आपलं n चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे. ओके, a म्हणजे इथला कॉन्स्टंट आहे, b आहे, c आहे, पण फक्त आपल्याला एक्स्ट्रा काय आलो, हा r आला आणि हा phi, तिथे phi आहे. r म्हणजे काय असतं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये r आपण कशासाठी यूज करतो, रेडियस साठी यूज करतो. r इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आणि phi म्हणजे काय असणार आहे बघा, हे phi इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ b अपॉन a. म्यूट करा रे, म्यूट करा, कोण आहे, क्वेश्चन झाला की म्यूट करायचा. r is equal to square root of a square plus b square. I is equal to tan inverse of b upon a. आता r is equal to square root of a square plus b square. तुम्हाला माहिती आहे ना, a square म्हणजे आपण काय करतो माहिती आहे का, सर्कल आहे ना,
साइन म्हणजे आपण सर्कल साठी युज केलेलं आहे. आणि हे म्हणजे काय असतं, अँगल असतो तो अँगल. तो अँगल फाय करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला युज करतो, पाय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ y अपॉन x वगैरे. y अपॉन x चा फॉर्म्युला असतो तो डिफरंट प्रत्येक ठिकाणी डिफरंट येतो. हे तुम्हाला कुठे कोणत्या चॅप्टर मध्ये आहे, 12th मध्ये स्ट्रेट लाईन मध्ये आहे, स्ट्रेट लाईन मध्ये. इथे काय असतं, tan इनवर्स ऑफ b अपॉन a असतं, म्हणजे x अपॉन y असतं, हो सॉरी y अपॉन x. त्यानंतर इथे काय असतं, पाय मायनस tan इनवर्स ऑफ y अपॉन x. इथे काय असतं, पाय प्लस tan इनवर्स ऑफ y अपॉन x. इथे काय असतं, 2 पाय मायनस tan इनवर्स ऑफ y अपॉन x. म्हणजे हा फाय काय अँगल आहे, अँगल तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्याची व्हॅल्यू फाइंड करतो हा फाय. तर पुढे एक्झाम्पल येणार त्यावेळेस समजेल तुम्हाला काय करायचं ते फायचे. फाय हा अँगल आहे, मग तो अँगल कुठं असेल, जसं आता याच्यामध्ये पाय बाय 2 फिक्स होता. पाय बाय 2 का पाय बाय 2 फिक्स होता, कारण हे साइन मधून कॉस मध्ये आणि कॉस मधून साइन मध्ये जाणार आहे. पण ह्याच्यामध्ये यू इंटू व्ही रूल यूज करायचं ना आपल्याला, यू इंटू व्ही रूल. त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो याच्यामध्ये, म्हणून आपण काय करतोय, आर आणि फाय घेतोय. आर म्हणजे काय असते, जी रेडियस असते, जो काय सर्कल येईल काही येईल, जो कोणताही ग्राफ असेल ते काय असते, रेडियस असते. रेडियस आपण कशी फाइंड करतो, आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आपण पोलार फॉर्म मध्ये युज करतो बघा, कॉम्प्लेक्स मध्ये कॉम्प्लेक्स. मग 12th मध्ये झाला असेल, 11th 12th ला कुठेतरी नसेल झालं डिटेल मध्ये, तर आपल्याला कॉम्प्लेक्स चॅप्टर आहे त्याच्यामध्ये असेल. इफ y is equal to e raised to ax cos of bx plus c, then kind of same as yn is equal to a raised to ax r raised to n into cos of ax plus b plus n phi. Cos of ax plus b plus n phi. आणि काय फेर आर आणि फाय मी ऑलरेडी तुम्हाला दिलेलंच आहे, दोन्ही मध्ये कॉमन यूज करतेस. आता या दोन्ही मध्ये डिफरंट समजतंय ना, डिफरंट काय याच्यामध्ये बघा, इथं साइन आणि कॉस आहे, फक्त साइन आहे, इथं कॉस आहे, इथं ई इंटू आहे. ई इंटू असेल तर ax प्लस बी प्लस एन फाय. इंटू आला म्हणलं की हे लक्षात ठेवा, फाय आणि आर आपल्याला यूज करायचं. आणि फॉर्म्युला असेल पाठवून तुम्ही 2-3 वेळा लिहून काढा फॉर्म्युला, तर पाठवतील बघा. नेक्स्ट किती नंबरचा होता, 7 नंबर. इफ y is equal to k raised to x into sin of bx plus c, k raised to x into sin bx plus c. पाठीमागचं एक्झाम्पल कोणतं होतं, हे लॉगॅरिथमिक इंटू ट्रिग्नोमेट्रिक होतं, लॉगॅरिथमिक इंटू ट्रिग्नोमेट्रिक. आताच काय हो, एक्सपोनेन्शियल इंटू ट्रिग्नोमेट्रिक. देन तर तो लॉगॅरिथम कुठे आहे, एक्सपोनेन्शियल आहे ना. हो सॉरी एक्सपोनेन्शियल, हा हे दोन्ही पण एक्सपोनेन्शियल जाऊ, लॉगॅरिथम नाही, बरोबर सॉरी. e रेस टू ax आहे आणि इथं पण a रेस टू x, दोन्ही पण लॉग एचच आहेत, एक्सपोनेन्शियल फंक्शनच आहेत, करेक्ट. then yn is equal to k raised to x r raised to n into sin of bx plus c plus n phi. फॉर्म्युले सेमच आहेत बघा याच्यामध्ये पण, तर फेर आर फक्त चेंज आहे.
where r is equal to square root of log k bracket square plus b square and phi is equal to tan inverse of b upon tan inverse of b upon log k b upon log k. त्यात यात काय चेंज होतो तिथं a होतं ना मल्टिपल ला e रेस टू x समजलं आता तिथं ले नसेल काय असेल तर log k असेल log k a च्या ठिकाणी फक्त log k पुट करायचं झालं. if y is equal to हे फॉर्म्युला तुम्ही 2-3 वेळा लिहून काढले 2-4 वेळा त्यावेळेस समजणार आहे कारण हे आपल्याला पॉसिबल पण नाही सॉल्व्ह करायचे एक्झाम्पल त्यामुळे तुम्हाला एकमेकांशी कम्पेअर करून पाठच करावं लागतील दुसरा पर्याय नाही. y is equal to k raised to x r raised to n cos of bx plus c plus n phi. तर ते cos bx आहे का? cos of bx plus c हा cos b येते ते. Same where r is equal to square root of log k bracket square plus b square and phi is equal to tan inverse of b upon log k. टोटल किती झाले फॉर्म्युले 8 फॉर्म्युले झाले. इथे काय करायचं फॉर्म्युला तुम्ही न बघता एकदा लिहायचा प्रयत्न करा 2 मिनिटं घ्या याच्यासाठी. हा आता बघा नेक्स्ट हे दोन फॉर्म्युले फी आणि बी फॉर्म्युले थे हाय मोस्ट आपण यूज होणारा फॉर्म्युला हाय. But if y is equal to 1 upon ax plus b bracket raised to m, then y nth derivative of this function is minus 1 raised to n into a raised to n into m plus n minus 1 factorial upon ax plus b bracket raised to m plus n into m minus 1 factorial. आता तुम्ही म्हणाल हे कसं आणायचं तर ते काय पॉसिबल नाही आपल्याला सॉल्व्ह करायचं आपल्याला प्रूफ वगैरे काही नाहीये. ओके त्यामुळे हा असा फॉर्म्युला लिहायचा आणि हा असा पाठ करायचा दुसरा कोणताही पर्याय नाहीये. हा इथून पुढे पुट केल्यानंतर आपल्याला सॉल्व्ह करता येतं हे काय प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करायचं पण हे पुट करणं महत्त्वाचं तुम्हाला पुट करता येईल म्हणजे हा फॉर्म्युला पाठच पाहिजे दुसऱ्याला कोणताही पर्याय नाही. एक काय करा माहिती आहे हे दोन्ही कम्पेअर करायचे नसेल तर हा फक्त हे करा पाठ करा अगोदर नंतर हा करा काय प्रॉब्लेम येणार नाही. टोटल आपल्याला 10 तर फॉर्म्युले पाहिजेत 10 फॉर्म्युल्यावरती हा चॅप्टर आहे पूर्ण. आता 10 मधले तर तुम्हाला किती हे 2 झाले या दोन्ही मधला एक पाठ केला तर दुसरा जमतो काय प्रॉब्लेम नाही. सेम इथं पण तेच आहे या दोन्हीतला एक केला की दुसरा जमतो इथं पण एक केला दुसरा जमतो आणि हे दोन तर काय सोपेच आहेत. राहतात ते दोनच आहेत मोठे जे थोडेसे अवघड आहेत. हेच फक्त फॉर्म्युला आणि सॉल्व्ह करायला सिंपल आहे सॉल्व्ह करायला काय प्रॉब्लेम नाही या फॉर्म्युल्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला खूप सोपे आहेत या टाइपचे एक्झाम्पल पण तुमचा हा फक्त फॉर्म्युला पाठ पाहिजे व्यवस्थित -1 रेस्ट टू n a रेस्ट मी तर काय केलं फक्त इथं m होतं मी इथं m च्या ठिकाणी 1 टाकलं मग m च्या ठिकाणी फक्त इथं 1 टाकत जायचं जिथं जिथं m आहे तिथं 1 टाका 1 -1 0 0 फॅक्टोरियल 0 plus n n फॅक्टोरियल त्यानंतर इथं m ची व्हॅल्यू 1 टाकली 1 -1 0 0 फॅक्टोरियल काय असतो 1 असतो ax plus b ब्रॅकेट रेस टू 1 plus n च्या ठिकाणी मी काय केलं n plus 1 घेतलं फक्त. हा तुम्ही जर फॉर्म्युला पाठ केला तर हा पाठ करायची गरज नाहीये कारण का हो इथं फक्त या फॉर्म्युला आपण काय करतो m is equal to 1 पुट करतो m is equal to 1 हा तुम्ही फक्त फॉर्म्युला पाठ करा -1 रेस टू n a रेस टू n m plus n minus 1 factorial upon ax plus b bracket raised to m plus n into m minus 1 factorial. कसं तुम्ही कम्पेअर करताय काय करायचं ते तुम्ही यूज करा आणि सॉल्व्ह करा आणि हे जर पार्ट झालं तर फक्त m is equal to 1 ठेवा आणि झालं हा फॉर्म्युला तयार होतोय -1 raised to n a raised to n n factorial upon ax plus b bracket raised to n plus 1 लिहून घेतलेत फॉर्म्युले काय डाऊट आहे त्या फॉर्म्युल्यावरती नो सर
फॉर्म्युले कसे यूज करायचे वगैरे मी तुम्हाला एक्झाम्पल मी सांगेन. एक्झाम्पल यूज करताना कसे यूज करायचे सांगेन. ओके, इथं फॉर्म्युले आपण स्टार्ट. या क्वेश्चन लिहून घ्या. फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फाइंड द nth order derivative. Find the nth order derivative. Find the nth order derivative. Find the nth order derivative of the following functions. Of the following functions. Find the nth derivative of following functions. Okay, sorry यार ते next काम चालू असल्यामुळे फोन भरपूर येतात. Find the nth order derivative of the following functions. Functions लिहून घ्या. Y is equal to, example म्हणा, first म्हणा example. Y is equal to 2 upon x minus 1, x minus 2, x minus 3. 2 upon x minus 1, x minus 2, x minus 3. हा, तर कसं यूज करायला सांगा फॉर्म्युला. कोण सांगू शकतंय कसं यूज करायचा फॉर्म्युला? यूज करता येतं, कोणता फॉर्म्युला यूज करायला लागेल तिथं सांगा बरं मला. कोणता फॉर्म्युला यूज करता येईल याच्यामध्ये? बरं सांगा कोणता फॉर्म्युला यूज करायला लागेल यातला. आपण टोटल 10 फॉर्म्युला घेतले. 10th यूज करायला लागेल. 10th जिथं अल्जेब्रिक फंक्शन्स आहेत. ax plus b ज्याने साइन नाही, tan नाही, cot नाही, काही नाही, साइन नाही, काय नाही. ओके, ट्रिग्नोमेट्री नाही आणि ई पण नाही, एक्सपेन्शन पण नाही याच्यामध्ये. आता काय मग अल्जेब्रिक. आता हे एक्झाम्पल कसलं मग अल्जेब्रिक आहे. मग आपल्याला अल्जेब्रिक यूज करायला लागेल. आता अल्जेब्रिकचा आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे? y is equal to 1 upon ax plus b हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. ओके, पण हे तुम्ही बघू शकता बघा इथं ax plus b म्हणजे फक्त एकच आहे. त्याला मल्टिपल काय आहे का? याच्या मल्टिपल काय नाही ना, ax plus b. पण इथं बघा x minus 1 मल्टिपल आहे, x minus 2 मल्टिपल आहे, x minus 3 मल्टिपल आहे. म्हणजे तुम्हाला हे काय करावं लागेल? सॉल्व्ह करावं लागेल. कसं सेपरेट करायचं? x minus 1, x minus 2, x minus 3 मला सेपरेट करायचं. कसं करता येईल सेपरेट? कोणता फॉर्म्युला यूज करावा लागतो आपल्याला? कोणी सांगू शकताय मला? डिनॉमिनेटर सेपरेट करायचं. x minus b, x minus c. काय काय परत एकदा रिपीट करा. a upon x minus a, x minus b, x minus c. नाही बरोबर, तुम्ही थोडस जवळ आलेलं त्या आन्सरच्या. बघा त्यासाठी काय करावं लागतं? पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल फ्रॅक्शन हा पॉइंट यूज करावा लागतो. तुम्हाला झाले का पार्शियल फ्रॅक्शन? हो. पार्शियल फ्रॅक्शन मध्ये किती कंडिशन असतात? किती कंडिशनवर डिपेंड राहतं पार्शियल फ्रॅक्शन? डिग्री ऑफ n इज लेस दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. n म्हणजे काय असणार? न्यूमरेटर आणि d म्हणजे काय? डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर पेक्षा न्यूमरेटरची डिग्री कमी असेल तर आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन यूज करता येतं. ओके, आणि जर उलट असेल तर आपल्याला काय करावं लागतं? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. त्याचं आपल्याला कन्वर्ट करावं लागतं पार्शियल फ्रॅक्शन मध्ये. तो पुढचा पार्ट आहे, तो तुम्हाला ऑलरेडी झालेला आहे. इम्प्रॉपर म्हणजे डिग्री ऑफ n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू d. यामध्ये आपण काय करतो? तर पार्शियल फ्रॅक्शनचा इम्प्रॉपर असतं. इम्प्रॉपरचं काय करायचं? प्रॉपर मध्ये कन्वर्ट करायचं बाय युझिंग
क्यू अपॉन आर प्लस डी, हा फॉर्म्युला यूज करायचा, क्यू अपॉन आर प्लस डी. आठवतंय? तर झालं नाही तुम्हाला हे? नाही झालं सर. पहिलं पार्शियल फ्रॅक्शन नाही झालं तुम्हाला? झाले सर. आठवत नसेल, आहे तो पॉइंट हा 12th मध्ये आहे, 12th मध्ये. डिलीट झाला. नाही डिलीट नाही झालं, तुम्हाला शिकवलं नसेल. कारण हा डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मधला इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. काय काय एक्झाम्पलच्या ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह निघत नसतात, इंटिग्रेशन निघत नाही, त्यावेळेस पार्शियल फ्रॅक्शन हा एकमेव पर्याय राहतो. पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह करत होते एक्झाम. तर इंटिग्रेशन मध्ये होता हा पार्ट. हा इंटिग्रेशन मध्ये होतो. आणि 11th ला तुम्हाला हा सेपरेट चॅप्टर आहे, तर मला माहिती आहे ना. हो सर आहे. ठीक, पार्शियल फ्रॅक्शन डिग्री ऑफ n इज लेस दॅन डिग्री ऑफ d. ओके, आता आपण हे एक्झाम्पल आता बघितलं असेल तुम्हाला, डायट मी देतो. अल्फा ऑफ एक्स एनी न्यूमरेटर घेतला की डिग्री लेस दॅन काय असणार आहे, डिनॉमिनेटर असणार आहे x प्लस ए एक्स प्लस बी. पहिला पार्ट म्हणजे केस फर्स्ट असते ना, सर्व देतो तुम्हाला मी एकदा. हा अल्फा, एक मिनिट, केस फर्स्ट. डिनॉमिनेटर कंटेन्स, डिनॉमिनेटर आता गोल केले बरं, डीला गोल याचा अर्थ काय असतं ना, डिनॉमिनेटर असणे. डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड linear factor. Denominator contains non-repeated linear factors. म्हणजेच काय हो, अल्फा ऑफ एक्स म्हणजे एनी पॉलिनॉमियल आहे, एनी पॉलिनॉमियल डिवायडेड बाय, पण मी तुम्हाला इथं दिले ऑलरेडी, ही कंडिशन दिलेली आहे, डिग्री n इज लेस दॅन डिग्री ऑफ d. डिनॉमिनेटर पेक्षा न्यूमरेटरची डिग्री लेस आहे म्हणून हे आहे. तुम्ही इथं परत अल्फा ऑफ एक्स त्या डिनॉमिनेटर पेक्षा जास्त घेताल डिग्री, तसं नाही करायचं. एक्स प्लस ए एक्स प्लस बी कसं लिहितो आपण? ए अपॉन एक्स प्लस ए, बी अपॉन एक्स प्लस बी, आणि परत क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करून हे सॉल्व्ह करतो. यालाच म्हणायचं पार्शियल फ्रॅक्शन. आठवत आहे का हे? हो सर. हो झालेलं आहे. डिनॉमिनेटर कंटेन्स, ते नॉन रिपीटेड काय असेल, रिपीटेड. नॉन रिपीटेड आणि रिपीटेड मधला फरक माहिती आहे ना? हो सर. प्रॉब्लेम असायचा. इथं आपण नॉन रिपीटेड म्हणजे दोन फॅक्टर डिफरंट म्हणतोय, डिफरंट. आता मी इथं असं घेतलं चालेल का, एक्स स्क्वेअर घेतलं चालेल का याच्यामध्ये? या केस मध्ये मी जर एक्स स्क्वेअर घेतलं तर चालेल का? एक्स प्लस ए डबल घ्यायचं. इथे मी एक्स स्क्वेअर घेतलं चालतंय का असं घेतलं तर? मी अल्फा ऑफ एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए एक्स प्लस बी, ए अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी अपॉन एक्स प्लस बी. हो सर. चालतं. अजून एनीवन अदर? चालत नसतं का? चालत नाही, चालत नसतं ते का चालत नसतं? तर इथे एक वर्ड आहे, कोणता वर्ड आहे? लिनियर फॅक्टर वर्ड आहे. लिनियर फॅक्टर. लिनियर फॅक्टरचा अर्थ काय? त्याची डिग्री किती पाहिजे? 1च पाहिजे, 1 ओनली 1, तर त्याला आपण लिनियर फॅक्टर म्हणतो. त्यामुळे ते इथे येतच नाही. आणि जर सपोज तुमच्याकडे असं एक्झाम्पल असेल बघा, एक्स प्लस ए इंटू एक्स स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, चालते का तो? या केस मध्ये हा फॉर्म्युला वापरायला चालतोय का? नाही. नाही सर. चालतोय. तुम्ही काय थोडं तुम्ही विचार करत नाही, असं काय करायला काय माहित नाही मला. झाले पण म्हणता तुम्ही हे तर ते सॉल्व्ह करावं लागेल. राईट ना, मग त्याशिवाय तुम्ही हे कसं ठरवणार? तुमचे ते लिनियर फॅक्टर आहे का नाही कसं ठरवता तुम्ही? मग तर बघायला गेलो तर सॉल्व्ह होतोय का नाही अगोदर, त्यानंतर ठरवतो ना आपण लिनियर फॅक्टर. डायरेक्ट सांगतो तुम्ही लिनियर आहे का नॉन लिनियर आहे, डायरेक्ट नसं सांगायचं लिनियर नॉन लिनियर, ते अगोदर सॉल्व्ह करायचं असतं ते. आता तुम्ही हे जर घेतले एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस ए,
हे पॉसिबल आहे का सॉल्व्ह करायचं? तुमच्याकडे फॉर्म्युला आहे का एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा? नाही, म्हणजे आता हे नॉन लिनियर आहे, म्हणजे ते इरड्युसिबल असं. डायरेक्ट नाही लगे म्हणायचं याला लिनियर आहे का नॉन लिनियर, लगेच नाही सांगायचा हा नॉन लिनियर. तो फॅक्टर सॉल्व्ह करायचा असतो, फॅक्टर पडतोय का नाही बघायचा अगोदर, चेक करायचा, मग तो ठरवायचा लिनियर आहे का नाही. तो डायरेक्ट नाही सांगायचा तो लिनियर आहे किंवा लिनियर नाही. चेक करा, तो सॉल्व्ह होत असेल तर तो लिनियर आहे, सॉल्व्ह होत नसेल तर काय होणार, तो नॉन लिनियर येणार. याचा प्रॉब्लेम कुठे जातो म्हणजे पुढे जाऊन एक्स क्यूब प्लस ए क्यूब, यामध्ये एक लिनियर फॅक्टर येतो दुसरा इरड्युसिबल येतो. तुम्ही इथं बघितलं लगेच लगेच नाही म्हणायचं किंवा हा एक क्यूब आहे हा लिनियर नाहीये, ते हा नाही तसं नाही चेक करणार. तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ह केल्यानंतर त्यात तुम्हाला एक फॅक्टर लिनियर भेटेल, दुसरा इरड्युसिबल भेटेल. त्यामुळे इथं एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हे चेक करा होतं सॉल्व्ह होते का नाही बघा. सॉल्व्ह होत असेल तर सॉल्व्ह झाल्यानंतर इथे पाहिजे डिग्री किती आली, लिनियर आली, लिनियर झाला. हा लक्षात राहिला आता व्यवस्थित. एक्स स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा लिनियर आहे. सॉल्व्ह केल्यानंतर ठरवायचं, ते अगोदर नाही ठरवायचं. त्याचा फॅक्टर पडतोय का बघायचं, फॅक्टर पडत असेल तर तो लिनियर, म्हणजे सॉल्व्ह करून बघायचं डिग्री किती राहते त्याची. काय केस मध्ये काय होतं, एका फॅक्टरची डिग्री 1 येते, एका फॅक्टरची डिग्री 2 राहते. तर एक त्यातला लिनियर असेल, दुसरा इरड्युसिबल असेल. अल्फा ऑफ एक्स डिवाइडेड बाय एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर आणि एक्स प्लस बी. कसं घ्यायचं बघा, डिनोमिनेटर कंटेन्स रिपीटेड लिनियर फॅक्टर. आता इथं एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर, एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर काय असतं, एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस ए. दोन फॅक्टर आले, रिपीटेड झाला तो रिपीटेड लिनियर फॅक्टर. याची डिग्री 1 याची डिग्री 1 आहे, लिनियर आहे तो. कसं लिहिता येईल, a upon x plus a plus b upon x plus a plus c upon x plus b. मी एक्स प्लस ए न मल्टिप्लाय केलं तर ते सगळे 0 होतील की, मला बी आन्सरच मिळणार नाही की एका व्हॅल्यूचा. A divided by a x plus a bracket square plus b divided by a plus x plus c divided by x plus b. मी असं घेतो ए अपॉन एक्स प्लस ए, बी अपॉन एक्स प्लस ए घेतले ना याचा स्क्वेअर प्लस सी अपॉन एक्स प्लस बी. जो डिफरंट जो शिल्लक राहिलेला तो लास्ट घेतला मी. ए अपॉन एक्स प्लस ए प्लस बी अपॉन एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी अपॉन एक्स प्लस बी. ओके, मला समजतंय का. ए अपॉन एक्स प्लस ए प्लस बी अपॉन एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर. मी फक्त तुम्हाला इथं एस दिला, हो एस दिला, फक्त स्क्वेअर दिला नाही. एक्झाम्पल पॉसिबल आहे काही सॉल्व्ह होण्याचा, कारण ज्यावेळेस मी ही व्हॅल्यू 0 करायला जाईल त्यावेळेस ही पण व्हॅल्यू 0 होईल. मला सीच आन्सरच मिळणार नाही आणि बी च तसं जाणार. ते ए ची व्हॅल्यू बी फाइंड करताना बी मला 0 करावं लागेल, त्यावेळेस तो ए पण 0 होईल. म्हणून काय थोडासा चेंज पाहिजे, म्हणून एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर असं काय असं लक्षात ठेवा तुम्ही. तर लक्षात ठेवण्यासाठी थोडासा चेंज पाहिजे म्हणून स्क्वेअर घ्यायचा. पण ऍक्च्युअल मध्ये काय होणार आहे, एक्स प्लस ए हा एक फॅक्टर झाला, परत एक्स प्लस ए हा, कारण टोटल तुमच्याकडे फॅक्टर इथे किती असणार आहेत, एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी, टोटल 3 फॅक्टर असणार आहेत. ओके, पण आपण एक रिपीटेड घेत नाही म्हणून काय करतो आपण, जो रिपीटेड आहे तो स्क्वेअर घ्यायचा. एक्स प्लस ए घेतला मी ऍज इट इज, परत मी ही घेणार आहे, पण हे घेताना काय ऑलरेडी मी हा यूज केला ना, म्हणून हे दोन्ही घ्यायचं एकत्र, एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी अपॉन जो रिमेनिंग आहे तो घ्यायचा. केस थर्ड, denominator contains non-repeated irreducible factors. irreducible याचा अर्थ काय, आपण ते रिड्यूस करू शकत नाही, त्याला आपण काय म्हणायचं, irreducible factors. अल्फा ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस ए. यामध्ये आणि यामध्ये फरक आहे. एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो सिम्प्लिफाय होतो, मी तो सिम्प्लिफाय केलाय तो एक्स प्लस ए आणि एक्स प्लस ए मध्ये. ओके,
आता हा नाही होत तो एक्स प्लस बी आणि एक्स स्क्वेअर प्लस ए, कारण हा डिफरंट आहे आणि हा हे एक्स प्लस हे ब्रॅकेट स्क्वेअर डिफरंट आहे. ओके, कसं घेणार आता मी हे ए अपॉन एक्स प्लस बी प्लस पुढं बोला बोला. bx plus c divided by x square plus a. करेक्ट. जो फॅक्टर रिड्यूस होत नाही त्याच्यावरती काय घ्यायचं, बी एक्स प्लस सी, नाही तर काय असेल एक्स स्क्वेअर प्लस ए. मी हे का घेतलं तुम्हाला माहिती आहे का आता हे, कारण तुम्हाला इंडिशन पण पुढे जाऊन युज करायचं आहे म्हणून याला वेळ घालवला आहे. एक लेक्चर गेला आपल्याला थोडं कमी, हाफ लेक्चर गेलं याच्यामध्ये, जे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे पण आपल्याला पाहिजे पुढं. समजलं आता हे, त्यावर तुम्ही एक्झाम्पल वगैरे तुम्ही पुढे बघा जाऊन. आपण हे कम्प्लीट करूया. ओके, सो हा काय फर्स्ट इथं काय चेक करायचं, काय डिग्री ऑफ न्यूमरेटर, किती आहे न्यूमरेटरची डिग्री? वन. वन आहे. वन. आणि डिग्री ऑफ डिनॉमिनेटर? 3. 3. मग इथं वरती 1 कसं काय हो? 0 ते सर्वरची 0. एक्स ची जेवढी पॉवर असते ना, एक्स ची जेवढी पॉवर त्याची तेवढी डिग्री असते, हे लक्षात ठेवा. इथं एक्स टर्मच नाहीये, याचा अर्थ एक्स रेशो 0 घेऊ शकतो ना मी इथं, एक्स रेशो 0 घेऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही इथं, कारण एक्स रेशो 0 ची व्हॅल्यू किती असते, 1 असते ना, म्हणून एक्स ची डिग्री किती किती 0. ज्यावेळेस टर्म नसेल त्यावेळेस काय करायचं, n इज इक्वल टू 0 घ्यायचं. जर टर्म इथे एक्स असते तर काय घेतलं असतं आपण, एक्स डिग्री 1 घेतली असते, न्यूमरेटर डिग्री ऑफ न्यूमरेटर 1 घेतला असता, हा डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. इथं पार्शियल फ्रॅक्शनची केस सॅटिस्फाय होते का हो? याच्यामध्ये आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन यूज करता येतोय का? होते. कारण का n इज लेस दॅन d आहे, हे चेक करायचं अगोदर, लगेच डायरेक्ट नाही पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह करायला जायचं. ओके, तुम्हाला मी एखादं काय टास्क दिला आणि तुम्ही लॉग इन न करता डायरेक्ट सुरू केलंय तर तसं नाही, जर लॉग इन करावं लागेल ना नंतर पुढे टास्क कम्प्लीट करण्यासाठी. तसं आहे, तुम्ही डायरेक्ट एक्झाम्पल घेतले आणि तुम्ही सॉल्व्ह करायला लागलाय, ते बघा ना, चेक करा पहिलं पार्शियल आहे का नाही. ही सवय का लावायची माहितीये का, त्यावेळेस इम्प्रॉपरचं एक्झाम्पल असतं, आपण प्रॉपर सॉल्व्ह करायला जातो, आपण सॉल्व्ह करतो, एक पूर्ण पेज भरतो, ज्यावेळेस एंडला येतो त्यावेळेस आपल्याला समजतं की एक्झाम्पल हे पार्शियल. काय केस मध्ये आपल्याला ते समजत पण नाही, आपण सॉल्व्ह करून आन्सर काढून टाकतो. ओके, कन्सिडर करतो मी 2 अपॉन x मायनस 1 x मायनस 2 x मायनस 3. एक 5 मिनिटं घेतो मी, 5 मिनिटं सॉल्व्ह होऊन जाईल एक्झाम्पल आहे. ठीक आहे, a अपॉन x मायनस 1 प्लस b अपॉन x मायनस 2 प्लस c अपॉन x मायनस 3, इक्वेशन नंबर 1. ओके, याला इक्वेशन नंबर 1 द्या, हा 2 करा, कारण तो पण आपल्याला यूज करायचा. आता हे कसं सॉल्व्ह करायचं हे एक्झाम्पल, कोण सांगू शकतं? त्याचं काय करायचं माहिती आहे का आपल्याला, हा डिनॉमिनेटर कॅन्सल करायसाठी नाही ना प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं असतं. कसं मल्टिप्लाय करणार तुम्ही, डायरेक्ट स्टेप घ्यायच्या, कारण हा पार्शियल फ्रॅक्शनचा पार्ट तुम्हाला 12th किंवा 11th झालेला आहे, त्याचा फक्त आपण बेसिक किती यूज करणार आहे, त्यामुळे हे शॉर्टकट मध्ये सॉल्व्ह करायचं, याची काय स्टेप बाय स्टेप घ्यायची गरज नाही, कारण आपला मेन जो मोठा आहे, जो आपला nth डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तो मेन आहे, ते स्टेप बाय स्टेप घ्यायचं, याची काय स्टेप घ्यायची गरज नाही. कसं घेणार आहे मग हे, x minus 2 and x minus 3 घ्यायचं फक्त. x मायनस 2 आणि x मायनस 3, डिनॉमिनेटरला जी व्हॅल्यू ना त्याला काय करा, निग्लेक्ट करा, बाकीच्या व्हॅल्यू ज्या आहेत ना ते लिहून घ्यायच्या, प्लस b इन ब्रॅकेट, इथे x मायनस 2 आहे ना तो सोडा, x मायनस 1 x मायनस 3 प्लस c इन ब्रॅकेट, डिनॉमिनेटर सोडून द्या, काय राहते x मायनस 1 x मायनस 2 झालं. आता ह्या इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला सांगा, आता इथून पुढे एक लक्षात ठेवायचं महत्वाचं, हे सॉल्व्ह करताना एक हिंट सांगतो, ती हिंट कंटिन्यू यूज करायची, विसरायची नाही. काय सांगते बघा मी, आता आपल्याला कॉन्स्टंट किती देतो, a b c. आता मला जर एकाची व्हॅल्यू पाहिजे असेल, बघा एक कॉन्स्टंटची मला व्हॅल्यू पाहिजे, मग बाकीचे दोन काय करावं लागेल, 0 राईट. जर मला एका कॉन्स्टंटची, आता हे अननोन आहे आपल्यासाठी, कारण a ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही,
मला A ची व्हॅल्यू पाहिजे, तर माझ्याकडे टोटल 3 कॉन्स्टंट आहेत. मग मला B आणि C 0 केला की मला A ची व्हॅल्यू मिळते ना ऑटोमॅटिक. म्हणजे काय करायला लागेल बघा, ज्यावेळेस A ची व्हॅल्यू फाइंड करायची त्यावेळेस B आणि C काय आला पाहिजे, 0 आला पाहिजे. मग B आणि C कसं 0 येणार आहे? लावून याच्यामध्ये हिंट लावा, काय लावता ते बघा. याच्यामध्ये काय आपल्याला equal to 1 टाकायचं. B आणि C दोन्ही 0 झाले पाहिजे. कधी पॉसिबल आहे हो? दोन्ही मधला जर फॅक्टर कॉमन असेल तर ते केस पॉसिबल आहे. मी अगोदर काय सांगितलं, तुम्हाला A ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर B आणि C 0 पाहिजे. ओके. आणि B आणि C 0 येण्यासाठी काय पाहिजे हो? त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर पाहिजे. सिंपल. असं आहे का कॉमन फॅक्टर? x minus 1. x minus 1 आहे. आहे. मग तो मला 0 करायचा आहे. कसा 0 करता येईल? x X minus 1 is equal equal to to x 0 equals घ्या. to 1 पुट करायचं. पुट करा. कसं फाइंड केलं मी? जे फॅक्टर मला 0 पाहिजे, x minus 1. ठीक, x minus 1 is equal to 0. घ्या ना, हे जे x ची व्हॅल्यू फाइंड करा. झालं x is equal to 1. म्हणजे मला पुट करावं लागेल x is equal to 1 पुट करावं लागेल. करा पुट. 2 is equal to 1 पुट केलं. a इन ब्रॅकेट 1 minus 2 ची व्हॅल्यू काय येते? -1. 1 minus 3 ची -2. ओके. आता रिमेनिंग व्हॅल्यू काय येणार? 0 0 येणार आहेत ना. एकदा पुट करून sir. परत बघायचं नाही 0 0 येते का, कारण आपण 0 येते म्हणून तर 1 पुट केलेलं आहे. नेक्स्ट 2 is equal to a in bracket minus minus काय होईल +2. 2 2 get cancel, that implies a is equal to 1. आता सांगा मला b is equal to 0 करायचं आहे. सॉरी, b ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. काय करणार मग? a and c 0 करावं लागेल. a आणि c 0 काय पुट करावं लागते? कशाबद्दल पुट करावं लागेल मग? X is equal to x 2. equals to 2. 2 करा. 2 इथं काय असेल? 0 असेल. प्लस b ची व्हॅल्यू 2 minus 1 काय ते 1. 2 minus 3 ची व्हॅल्यू काय ते -1. आणि प्लस c 0 येतोय. 2 is equal to b in bracket काय असणार? -b. That implies b is equal काय होणार हो? हे मायनस तिकडे जाऊ द्या. -2. आता मला काय करायचे? c ची व्हॅल्यू फाइंड करायची. काय आला X पहिले? equals a to आणि b 3. 0 पाहिजे. त्या दोन्ही मला कॉमन कोणतं फॅक्टर आहे? x minus 3. म्हणजे x बरोबर काय पुट करावं लागेल? 3. घ्या मग 2 is equal to a 0 आहे प्लस b 0 आहे प्लस c इन ब्रॅकेट 3 minus 1 ची व्हॅल्यू काय? 2 आहे. प्लस 2 minus 1 3 minus 2 ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. करा सॉल्व. हे c is equal to 2 into 2 काय होईल? कॅन्सल होईल. 1 राहतो. c is equal to 1. a ची व्हॅल्यू 1 आली, b ची व्हॅल्यू -2 आली, c ची व्हॅल्यू 1 आली. हे तिन्ही व्हॅल्यू तुम्ही जेव्हा इथं पुट करता आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करता ना, त्यावेळेस तुम्हाला हेच मिळतं परत फिरून. जर आपला आन्सर बरोबर आहे ना चेक करा असेल तर काय करायचं? सिंपल आलेले व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. झालं. ओके. थोडस 1-2 मिनिटं द्या अजून मला संपूर्ण टॉपिक. हे झालं का तुमचं लिहून? नसेल तर स्क्रीनशॉट काढायची. हो सर. Yes, sir. हे मधूनच आलं घरी. इक्वेशन 1 and 2 becomes y is equal to a ची व्हॅल्यू किती? 1 आहे ना. x minus 1 प्लस b ची व्हॅल्यू -2 x minus 2 प्लस c ची व्हॅल्यू 1 x minus 3. तिने घेतलं. आता झाले का बॉ? सेपरेट झाले का? हे हो हा सर. सेपरेट झाला, हा सेपरेट झाला, हा सेपरेट झाला. कम्पेअरिंग टू करा कम्पेअरिंग डायरेक्ट फॉर्म्युला बरोबर. काय फॉर्म्युला आपला? 1/ax plus b. y is equal to ax plus b. That implies yn is equal काय फॉर्म्युला आहे? -1 raised to n a raised to n n factorial upon n factorial ax plus b bracket raised to n plus 1. n fact n plus 1 असतं. हा 1 फॅक्टोरियल बरं का? खाली बसले हे 1 आहे. n plus 1. बरं, हा फॉर्म्युला आहे. काय करावं लागेल याच्यामध्ये? 3 आपल्याकडे आहेत ना, तिन्ही मध्ये काय काय पुट करावं लागेल बघा. इथं a इज इक्वल टू, हे दोन्ही कम्पेअर केले तुम्ही, हे दोन्ही कम्पेअर केले, तुम्हाला काय दिसते बघा याच्यामध्ये? a इज इक्वल टू x चा कोएफिशियंट किती आहे? 1 आहे. ओके, 1 घेतलं. b इज इक्वल किती आहे इथं व्हॅल्यू? -1. -1 -1 झालं. सेकंड मध्ये a ची व्हॅल्यू किती आहे?
x चा One. कोएफिशियंट 1, b ची व्हॅल्यू किती आहे -2, परत c घ्या, इथे बघा हे दोन्ही कम्पेअर करा, काय मिळतंय a One is and equal minus to three. 1, b is equal to -3. -3 झाले. हे आलेले व्हॅल्यू फक्त इथे पुट करा या फॉर्मॅट, झालं आपला आन्सर मिळतो. yn is equal, therefore yn is equal to -1 raised to n ची व्हॅल्यू n आहे ऍज इट इज, a raised to n, a ची व्हॅल्यू किती आहे इथं 1 आहे, raised to n into n factorial as it is divided by ax plus b, a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -1 म्हणजे x -1 ब्रॅकेट raised to n plus 1 as it is n plus 1. हा हे तसं ठेवायचंय, खाली काय चेंज होत नसतं याच्यामध्ये. त्यानंतर -2, आता -2 आपल्याला पुढे घ्यावं लागेल कारण इथं -2 आहे. -2 ने याला प्लसला मल्टिप्लाय केलं तर -2 ब्रॅकेट मध्ये -1 raised to n, a ची व्हॅल्यू परत 1 आहे, raised to n into n factorial. फक्त आपल्याला n, a आणि b चेंज करायचं आहे. ax plus b, a ची व्हॅल्यू x, b ची व्हॅल्यू -2 म्हणजे x -2 raised to n plus 2 प्लस या लास्टचं -1 raised to n, 1 raised to n into n factorial, n factorial है सो n factorial divided by x minus 3 bracket raised to n plus 3. Sorry, n plus 1 है, 3 कुठून घेतलं? n plus 1, n plus काय कॉमन दिसते का याच्यामध्ये? -1 raised to n कॉमन आहे, 1 raised to n, 1 raised to n, 1 raised to n ची व्हॅल्यू काय येणार आहे? 1च. 1च येणार आहे. राहिलं n फॅक्टोरियल, तिन्हीमध्ये कॉमन आहे का n फॅक्टोरियल? इथं आहे, इथं आहे आणि इथं आहे, याला कॉमन ठेवा. राहिलेली व्हॅल्यू घ्या 1 upon x minus 1 ब्रॅकेट raised to n plus 1 मायनस 2 मी आतमध्ये इथे घेतो, 2 in bracket upon x minus 2 bracket raised to n plus 1 plus 1 upon x minus 3 bracket raised to n plus 1. किती सोपं आहे बघा, आणि कधी पॉसिबल आहे? तुमचा हा फॉर्म्युला पार्ट पाहिजे हा, तर सोपं आहे, कारण खाली सॉल्व्ह करायला काय अवघड नसते, खूप सोपं सॉल्व्ह करायचं.